अकोला मेडिकल कॉलेजचे आमदार रणधीर सावरकर यांची अचानक पाहणी. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी करण्यासाठी मेडिकल कॉलेज अभ्यासगत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक थेट भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या समवेत अकोला महानगरपालिकेच्या महापौर शारदा खेळकर याही उपस्थित होत्या. तर पाहणी दरम्यान रुग्णालयात स्वच्छता आणि व्यवस्थापन समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केवळ टीका करण्यापेक्षा विरोधकांनी प्रत्यक्ष रुग्णालयात येऊन परिस्थितीची पाहणी करावी, त्यानंतरच आरोप करावेत, असंही आमदार रणधीर सावरकर म्हणतात. अर्षदा सोनोने, अकोला. अनेक लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या काही बाबतीत नाराज्या तक्रारी होत्या गेल्या 2 महिन्यापासून. आणि म्हणून गेल्या 2 महिन्यापासून आमचं अभ्यागत मंडळाचे सर्व सदस्य आणि महापौर जयंतराव विजूभाऊ, आमचे खासदार अनुपभाऊ यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी पाहणी करत होतो, एकट्या दुकट्यात जाऊन. आणि म्हणून याची पब्लिसिटी न करता जिथं उणीवा आहे त्या उणीवा कंपनीला सांगायच्या, डीनला सांगायच्या, उणीवा दूर करायच्या, असा हा उपक्रम चालू होता. काल परवामध्ये अनुप धोत्रे आपले खासदार यांनी आणि महापौरांनी मला सांगितलं की भाऊ, ज्या उणीवा आहेत त्या आता दूर झाल्या. म्हटलं असं तुम्ही म्हणता. आणि म्हणून आपले जयंतराव असतील, आमचे सर्व सदस्य अभ्यागत मंडळाचे न सांगता आणि सुट्टीच्या दिवशी येऊन पाहणी केली. बऱ्यापैकी स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही पुढे गेलो. अंतर्गत स्वच्छता खूप चांगली आहे, म्हणजे संडास बाथरूम वगैरे. बाहेर थोडंसं जे आहे तिथं बांधकाम वगैरे चालू आहे, तिथं स्वच्छतेचं थोडं लक्ष द्यावं लागेल. परंतु एकंदरीत कारभार जो आहे तो सुधारण्याकडे जात आहे. माननीय मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी व्यक्तिगत मला विनंती केली की तुम्ही अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहे, तुम्हीच लक्ष घाला. उणीव असेल तर आम्हाला सांगा, निधीची औषधांची कुठली कमी आम्ही तुम्हाला भासू देणार नाही. आणि म्हणून त्या बाबतीत आता ज्याला म्हणतात एस्थेटिक जे आहे ते तर बरं आहे आपलं, परंतु जो आपला आकृतीबंध आहे तो आकृतीबंध आणि असणाऱ्या पेशंट ज्यामध्ये इतकी तफावत आहे तो मंजूर करून घेणे हे एक प्राथमिक काम आहे आमचं. आणि आम्ही जे 100 कोटीवरती पैसे आणले त्याच्यात आता सर्व रेडिओलॉजी पासून सर्व बिल्डिंगा खाली झाल्या, त्याचं बांधकाम झाल्यानंतर ती जी भव्य इमारत होईल 5 मजली, त्यानंतर बऱ्यापैकी एक प्रकारचा रिलीफ होईल. आमचा प्रयत्न असा आहे की टर्शरी केअर आणि प्राथमिक केअर पर्यंत आपण न राहता पेशंटला कन्क्लुजन कडे आपण गेलो पाहिजे की तो बरा झाला पाहिजे. काय धातुमातूर गोळ्या देणे आणि त्याला रेफर करणे मोठ्या हॉस्पिटलमध्ये, हा प्रकार जो आहे हा बऱ्यापैकी इथं चालते. याला कुठतरी आपल्याला थांबावं लागेल. आणि म्हणून आपला राऊंड होता. आता आपण प्रयत्न करू येणाऱ्या दिवसात की आपल्या पेशंटचा संपूर्ण इलाज हा इथंच झाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे डॉक्टर सागर भांबेरे आहेत, डॉक्टर तळोकर आहेत, आपण एंजिओप्लास्टी करू शकतो, आपण डोक्याचे सर्व ऑपरेशन्स करू शकतो, ऑर्थोपेडिक मध्येही चांगले डॉक्टर्स आहेत. परंतु थोडंसं क्रिटिकल केस आली की रेफर टू नागपूर, रेफर टू अमरावती सुपर स्पेशालिटी, असं व्हायला नको. त्याच्यामध्ये अनेक कन्स्टंट आहेत स्टाफचे वगैरे. एक नवीन MRI मशीन घेऊन राहिलो आपण सिद्धिविनायक ट्रस्टला प्रस्ताव पाठवलेला आहे. हे बाकी सोनोग्राफी वगैरे ज्या मशीन्स आहेत ह्याही 5-6 कोटीच्या मशीनची आपण मागणी केली आहे. छोट्या छोट्या मशीन्स आहेत, त्यानेही आपला कारभार अधिक सुरळीत जाईल. परंतु स्मार्ट कंपनी आणि बाकी जे तुमचे सिक्युरिटीवाले आहेत त्यांचं एकंदरीत काम मला सुधारण्याला वाटून राहिलं. सुधारणेला तर शेवटपर्यंत वाव राहील, परंतु पहिले जे परिस्थिती अशी निश्चित स्वरूपात आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन राहिलो. मी इथल्या पूर्ण स्टाफचं आभारी मानतो, कौतुक करतो आणि अधिकाधिक चांगलं काम ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.